नमस्कार। आज आम्ही बारड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बारड येथे रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। रस्ता रोको आंदोलन करण्याचं कारण एकच की शेतकऱ्यावर जी हे वाईट वेळ आलेली आहे, शेतकऱ्या सोयाबीन गेलेलं आहे, शेतकऱ्याची केळी गेलेली आहे, शेतकऱ्याचा कापूस गेलेला आहे, कारण सर्व पुरानं वाहून गेलेलं आहे। पिकत नाही तर शेतकऱ्याचं पूर्ण स्वप्न या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे। म्हणून आम्ही नाविलाजानं आज बारड परिसरातील सर्व शेतकरी मिळून बारड रस्त्यावर एक रस्ता रोको आंदोलन केलं आहे। आणि जर या सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफी व आमची सर्व शेतकऱ्याची ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर आम्ही सर्व शेतकरी मिळून आमचं जे झालेलं क्विंटल 2 क्विंटल जे सोयाबीन आहे ते आम्ही बँकेमध्ये नेऊन टाकू। आणि त्या जे बँका आम्हाला तगादा लावत आहेत की कर्ज भरा म्हणून त्या बँकांना ते सोयाबीन विकावं आणि आमचं कर्ज नील करावं। अन्यथा हे जर नाही झालं तर आम्ही रस्त्यावर डबल उतरू आणि रस्त्यावर उतरून आम्ही जाळपोळ करल, दगडफेक करल, काय करेल याचा अंत लागणार नाही। आमच्यावर केसेस होतील, सर्व काही आम्ही जेलमध्ये जाईल। सर्व आम्ही आमच्या या शेतकऱ्यासाठी आज भोगायला तयार आहोत आणि आम्ही जे रस्त्यावर उतरलेलो आहोत ते आम्ही कपाळाला काळा मातीचे टिळक लावून आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत। एवढंच सांगतो आणि थांबतो। आज इथून जाताना आज आमचा रस्ता रोको आंदोलन चालू असताना बीजेपी सरकारचे राजेश पवार आमदार आले होते। ते या फडणवीस सरकारनं जाणीवपूर्वक त्या आमदाराला पाठवलं होतं की वा रस्त्यावर काय अवस्था आहे हे बघून। कारण काय हे आमदार खासदार असतील हे शेतकऱ्याची चेष्टा करत आहेत। कारण आमच्या आंदोलनाच्या वेळी ऐन वेळी मुद्दामून आमदार आले आणि आम्ही त्या आमदाराला घेराव टाकला आणि घेराव टाकून आमच्या कर्जमाफीबद्दल आणि ओला दुष्काळाबद्दल आम्ही त्यांना जाब विचारला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 15 दिवसामध्ये तुमचा ओला दुष्काळ जाहीर करू आणि कर्ज माफ करू। आम्ही त्या आमदारांना सांगितलं आमचं कर्ज माफ ओला दुष्काळ जाहीर नाही झाला तर तुम्हाला याच्यानंतर रस्त्यावर फिरू देणार नाही। एवढं बोलतो आणि थांबतो। आमच्या प्रमुख मागण्या आमच्या 3 प्रमुख मागण्या होत्या। ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची आणि नद्या लागलेल्या शेतकऱ्यांना त्यांना वेगळी एक मदत द्यावी। आणि आज आमचं इथं आंदोलन होत असताना योगायोग म्हणा या सरकारनं पाठवलेलं म्हणा जो आमदार रोज वेगळ्या गाडीत तिंतो आज लपून आल्यासारखा आलता आमचा मोर्चा बघायला। आणि त्यांना बघितल्यानंतर आम्ही त्यांना घेराव घातला आणि घेराव घातल्यानंतर त्याला सांगितलं की जर आमचा ओला दुष्काळ दिवाळीच्या आज झाला नाही तर आज फक्त घेराव घातलाय, आज फक्त तुमची गाडी अडवण्यात आली, जी गाडी तुमची रोजची ओळखीची नसते ती आज अनोळखी गाडी आणलात तुम्ही, त्या गाडीचा फक्त आम्ही आज घेराव घातला शेतकऱ्यांनी। पुढच्या वेळेस ती गाडी फुटल की राहील हे आम्ही सांगू शकत नाही। शेतकरी एवढा असा तणावात आहे, रागात आहे की पुढच्या वेळेस तुमच्या कोणत्याही बीजेपीच्या आमदाराची असो सरकारमधल्या आमदाराची गाडी फोडण्यात येईल। शेतकऱ्यांना आज दिवाळीच्या आत लवकरात लवकर ओला दुष्काळ जाहीर करावी, 1 लाख रुपये हेक्टरी द्यावी। 10,000 20,000 50,000 हे काय शेतकऱ्यांची दिवाळी होत नाही, 8,000 8,500 1 लाख रुपये हेक्टरी 1 लाख रुपये हेक्टरी अनुदान देऊन सरकारनं शेतकऱ्याला दिलासा द्यावा। आणि काय होत नाही, फक्त दिलासा भेटतो शेतकऱ्यांना।